नमस्कार. मी खालापूर तालुक्यातल्या वावोशी ग्रामपंचायतीच्या गेटवर आहे. क्रांतीपर्व खालापूर न्यूज चॅनेलकडून मी आलो आहे. वसंत पाटील आणि मी माहिती अधिकार महासंघ खालापूर तालुका अध्यक्ष आहे. ग्रामपंचायत वावोशी असा बोर्ड आपल्याला दिसतो आहे. ग्रिलचा दरवाजा कुलूप लावलेला आहे, चावी नाही आहे. आतल्या दरवाजाला कुलूप आहे, चाव्या कडीला लावलेल्या आहेत. इथे ग्रामसेवक कामाचे वार मंगळ गुरु शनी लिहिलेलं आहे. ग्रामसेवकाचं नाव खोडलेलं आहे. ग्रामपंचायत वावोशी फोन नंबर खोडलेला आहे. अपिलीय अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे मोबाईल नंबर देखील तिथे स्टिकर लावलेले आहेत, म्हणजे लपून ठेवलेली आहे माहिती. दरवाजा उघडून मी आता आत जात नाही आहे, कारण आत कोणी नाही आहे. इथे अश्विनी शहासने सरपंच, उपसरपंच यांच्या नावाचे बोर्ड आहेत. उपसरपंच आणि सरपंच. ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी असा कुठेही बोर्ड नाही आहे. गटविकास अधिकारी संदीप कराड साहेब हे काम चुकार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात असा आरोप करत 26 दिवस उपोषणाला बसलो आम्ही. 26 दिवस त्यांनी आम्हाला कचऱ्यात बसवून ठेवलं. पोलीस स्टेशनला कळवून किंवा त्यांनाही विनंती करून पाण्याची व्यवस्था नव्हती, लाईटचं कनेक्शन दिलं नव्हतं आणि कचऱ्यात बसलो होतो आम्ही. धुरळा साफ करत बसत होतो. संदीप कराड यांच्यावर थेट आरोप करत की आता जे वावोशी ग्रामपंचायत मी मुद्दाम आपल्याला दाखवतो आहे, ग्रामसेवकाचे कामाचे वार जरी मंगळ गुरु शनी असले तरी आज शुक्रवार आहे. हे बंद करा असे आदेश जर असतील संदीप कराड तर आम्हाला दाखवा. आता माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे साहेब 26 दिवस उपोषण केल्यानंतर आपण आपला प्रतिनिधी पाठवलात आणि इथले काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या युनियनचे प्रतिनिधी, त्यांचे तालुका प्रमुख प्रशांत कदम सर आणि सचिव वगैरे बऱ्याचशा मंडळींसमोर आपण कमिटमेंट केलेलं आहे, आम्हाला लिहून दिलेलं आहे की याची अंमलबजावणी झालेली आहे. साहेब आत्ता अजून किती उल्लू बनवणार हो? RTI फेडरेशनचे तुम्हाला अगोदरच मी सांगितलं आहे, कार्यकर्ते ऐरेगेरे नाही आहेत, आम्हाला हलक्यात घेऊ नका. RTI फेडरेशन माहिती अधिकार कायदा तुम्ही बोथट करायला घेतलेला आहे, त्या अलीकडच्या निर्णयावरनं दिसतच आहे. ते तर आम्ही प्रोटेस्ट वेळ करतो आहे. पण 2005मध्ये अस्तित्वात असलेला 4(1) ख त्याचा 6 महिने आम्हाला आंदोलनं करावी लागतात, उपोषणं करावी लागतात. तुमच्या तत्कालीन ग्रामसेवक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विनंतीवरनं संपूर्ण 40 ग्रामसेवकांचं प्रशिक्षण घेऊन 4(1) ख काय ते आम्ही सांगितलेलं आहे. 4(1) खचा फॉर्मॅट आम्ही आणून दिलेला आहे. आणि 23 साली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आम्ही 4(1) खच्या अंमलबजावणी आमच्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये झालेले आहे असं एक बुकलेट दिलं. परंतु इथे हे एक पडीक गोडावणे असं मला वाटतं आहे. कडी लावलेली आहे, कुलूप उघडत आहे. आता मी कुलूप उघडतो आहे कॅमेऱ्याच्या साक्षीने आणि ह्या ग्रामपंचायतीचा दरवाजा तुम्हाला दाखवतो आहे. ही चावी आहे, इथे अशी कडी लावलेली आहे. आणि इथे बघा, हे पडीक एखादं गावात घर, जीर्ण वास्तू म्हणजे पुरातत्व विभागाची बिल्डिंग वाटते, पुरातत्व खात्याकडे सोपवायला पाहिजे अशी बिल्डिंग वाटते. ठीक आहे, पण इथे फक्त सरपंच आणि उपसरपंचच कारभार चालवतात असं दिसतं आहे. कारण आज 2 ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावर सरपंच आणि उपसरपंच यांचे नावं आहेत. आता इथे ग्रामपंचायत अधिकारी कोण याचा कुठेही उल्लेख सापडत नाही आहे. 2/1/2023 ग्रामपंचायत कमिटी आहे इथे, त्यांचा एक बोर्ड आहे. आणि ह्या व्यतिरिक्त हे मी
वावोशी ग्रामपंचायतीत आलो आहे, हे फक्त बाहेर ग्रामपंचायत वावोशी दिसते म्हणूनच म्हणायचं. आता इथे कर्मचारी, बाहेर एक गाडी दिसते, कर्मचारी तरी स्थानिक नक्कीच असणार ना साहेब. आणि जर यांच्या कामाचे वार ते देखील काय बरोबर वाटत नाही, कारण मंगळगुरू शनी लिहिलेलं आहे ज्या वाराला, तिथे जनमाहिती अधिकारी ग्रामसेवकाच्या नावावर पट्टी लावून ठेवलेली आहे, म्हणजे चोरी केलेली आहे, दाखवायचं नाही आहे. लाज वाटते मला वाटतं. जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक कोण आहे त्यांचं नाव दाखवायला. अपिली अधिकारी, विस्तार अधिकारी, तिथेही स्टिकर लावलेला आहे. पंचायत समिती खालापूर हा मोगलकालीन नंबर आहे, 02192, तो लागत नाही, तो नंबर इथे लावलेला आहे. किती फसवणूक, हा गुन्हा आहे हो, हा गुन्हा आहे. शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करा, ही मागणी घेऊन आम्ही तुमच्याकडे बसलेलो होतो. आणि असे 12 GR आहेत आमच्याकडे की जे आम्ही कलेक्टर महोदयांना, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत. त्यांच्या PNशी चर्चा केलेली आहे अपॉइंटमेंट घेऊन. आणि नोडल ऑफिसर म्हणून शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी पंचायत समिती खालापूरचे गटविकास अधिकारी करत नाहीत, हे सांगून नोडल ऑफिसर म्हणून आपल्याकडे तक्रार केल्यानंतर आम्हाला माहिती मिळालेली आहे की ते GR आणि अंमलबजावणी कशी झाली नाही आम्हाला कळवा सविस्तर. म्हणून हा प्रपंच आहे ह्या वावोशी गावात येऊन. कारण असंख्य आम्ही पुरावे जोडलेले आहेत, 3 स्पेसिफिक ग्रामपंचायतीचे पुरावे दिलेले आहेत आणि असंख्य पुरावे दिलेले आहेत. पण तुम्हाला अजून पुरावे पाहिजेत असं आम्हाला वाटलं. अजून किती पुरावे पाहिजेत साहेब, अजून किती पुरावे पाहिजेत. आंधळं जळतं आहे आणि कुत्रपीठ खातं आहे, अशी ही वावोशी ग्रामपंचायतीची अवस्था मला दिसते. सगळे मस्तपैकी कुलूप इथे कडीला लावून, कोण कुठे गेलं असेल, कोण कुठे गेलं असेल, कार्यालय बदललं आहे की काय, किंवा ग्रामपंचायतचं ऑफिस दुसरीकडे गेलं की काय, अशी शंका यायला जागा आहे. पण इथे गाडी आहे इथे. आत्ता तनपुरे सर, मी संदीप कराड हे ग्रामपंचायत अधिकारी, हे कामचुकार, नालायक, काम करण्यात लायक नाही, ते लायक, नालायक, जबाबदारीने शब्द वापरतो आहे. तर संदीप कराड अशा कामचुकार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, हा त्यांच्यावर थेट आरोप करत आम्ही तुमच्याकडे दाद मागण्यासाठी उपोषणाला बसलो होतो. आणि 26 दिवस आम्हाला रखडवून तुम्ही प्रतिनिधी पाठवून युनियनच्या सगळ्या प्रतिनिधींच्या समोर आम्हाला एक लेखी पत्र दिलेलं आहे. 15 दिवस काही गोष्टींसाठी तुम्ही मुदत मागवली होती, उदाहरणार्थ बायोमेट्रिक वगैरे, हे तर सोडाच. पण आत्ता मात्र आम्ही थेट मागणी करतो आहे तुमच्याकडे की ह्या अशा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे संदीप कराड यांना तुम्ही पाठीशी घालता असा थेट तुमच्यावर आरोप करून तुमच्या प्रांगणात माननीय कलेक्टर महोदय, जे नोडल ऑफिसर आहेत, माननीय जिल्हाधिकारी सर आणि तुमचं ऑफिस यांच्यामध्ये नोटीस देऊन आमरण उपोषणाला येतो आहे, हे सांगण्यासाठी की तुम्ही फक्त कागदी घोडे संदीप कराड नाचवतात तरीसुद्धा, आणि त्यांना सगळ्या यांना पाठीशी घालता. आता अगदी 100% सिद्ध होतं आहे. अजून किती पुरावे पाहिजेत हो साहेब, अजून किती पुरावे पाहिजेत. आत्ता शासन दरबारी ह्या गोष्टीचा शहानिशा लागेपर्यंत संदीप कराडसारख्या ग्रामपंचायत चोर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना, कामचोर, शासकीय तिजोरीवर डल्ला मारतात, जसं मी म्हटलं, पगार हरामाचा पगार खात आहेत. मी टॅक्स पेअर आहे, शिवाय ग्रामपंचायतचे कर वगैरे, घरपट्टी वगैरे भरणार आहे. ह्या करातनं ज्यांना पगार दिला जातो अशा लोकसेवक, असे लोकसेवक, पब्लिक सर्वंट फार गोड शब्द वाटतो, लोकसेवक म्हणजे जनतेचे नोकर. हे जनतेचे नोकर आणि आम्ही मालक, आमच्या करातून पगार यांना दिला जातो, यांचा हिशोब विचारायचा आम्हाला अधिकार आहे. आणि म्हणून जनताच मालक आणि मालक ह्या नोकरांना पगार का देता, अशा जे गैरहजर आहेत त्यांचा सगळा आजचा पगार कापला जावा, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई, त्यांना शोकॉस नोटीस द्यावी, त्यांच्या आजचा दिवस रजेचा जावा. दुसरी कुठली ग्रामपंचायत असेल तर त्याची मी नक्की चौकशी करतो. अजून इथे त्यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी काहीही नाही, इथे काहीही नाही. कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही. लॉक
कुलूप लावलेलं आहे आणि चावी बाजूला ठेवलेली आहे. म्हणजे मस्तपैकी अशी कुरणं तुम्ही चराला दिलेली आहेत, असा आरोप आम्ही का करू नये. आता हा सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच आहे. हे सगळे व्हिडिओ घेऊन, किमान हा 13वा व्हिडिओ आहे, हे असंख्य व्हिडिओ घेऊन नोटीस देऊन साहेब आमरण उपोषणासाठी येतो आहे. आणि जोपर्यंत ह्या कामचोर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना, पाठीशी घालणाऱ्या संदीप कराड ह्या गटविकास अधिकाऱ्यावर ॲक्शन घेतली जात नाही, त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे. पायमल्ली होते 12 शासकीय परिपत्रकांची, सप्रमाण आम्ही दाखवतो आहे, पुरावे आहेत आमच्याकडे. हे सगळे घेऊन आपल्याला नोटीस देऊन आमरण उपोषणासाठी मी वसंत पाटील RTI फेडरेशन खालापूर तालुका अध्यक्ष आपल्याला इशारा देतो आहे. आणि लवकरच उपोषणात साहेब आपल्याला भेटायला येतो आहे.